बघा बघ तोंडामध्ये पैशाच्या पुडगे कोंबायचे. कधीतरी असं इलेक्शन घ्या म्हणून आम्ही चॅलेंज देऊन सांगतो. कुठल्या चला भोकरमध्ये घेऊ आपण. तुम्ही जागेवर उठायचं नाही, आम्ही जागायचं, एकही कार्यकर्ता प्रचार करायचा नाही कोणी. म्हणजे मी दाभोळकरांच्या सोबत काम केलं, गोविंदांच्या सोबत काम केलं, मधु दंडवंतींच्या सोबत काम केलं. आम्हाला चांगला हिंदू व्हायचंय. प्रत्येकाची किंमत असते या भरोशावर इलेक्शन लढवणारे आपले महाभाग आहेत सगळे. बघा बघ तोंडामध्ये पैशाच्या पुडगे कोंबायचे. 5,000ची ज्याची पात्रता आहे त्याच्या 5 लाख तोंडामध्ये कोंबले. माणसं खरेदी करायची. कधीतरी असं इलेक्शन घ्या म्हणून आम्ही चॅलेंज देऊन सांगतो. कुठल्या चला भोकरमध्ये घेऊ आपण. तुम्ही जागेवर उठायचं नाही, आम्ही जागायचं, एकही कार्यकर्ता प्रचार करायचा नाही कोणीच. माझं चॅलेंज आहे तुमच्या माध्यमातून. नेते बसणार, कार्यकर्ते बसणार, कोणी मतदारसंघात फिरणार आहे, लोकांना मतदान करू द्यायचं. सगळ्या काँग्रेस सत्ता येईल असं वाटतंय. त्यांची जर सत्ता आली तर मी म्हणेल ती किंमत आहे, तो म्हणेल ती. की आपण म्हणताय काँग्रेस नांदेडचा विकास झाला, जर आपली काँग्रेस सत्ता आली तर म्हणजे नांदेडसाठी काय काय आज गरजेचं आहे, नांदेडमध्ये काय काय झालं पाहिजे, नांदेडमध्ये बदल नेमका कसा झाला पाहिजे, काय सांगा. सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे तुम्हाला एक सांगतो, आपले लोकप्रतिनिधी चांगले आले पाहिजे. माझ्या मताशी किती लोक सहमत होतील मला माहित नाही, पण तुम्ही चांगल्या माणसाकडूनच अपेक्षा करू ठेवू शकता. जो स्वतःच प्रकृतीनं वाईट माणूस आहे, हिंसक माणूस आहे, त्याच्याकडून तुम्ही शांततेची आणि समृद्धीची जर अपेक्षा ठेवत असाल, त्यामुळे मी जनतेला आपल्या माध्यमातून आवाहन करू इच्छितो की नोटा बिटा या सगळ्या आपल्याच आहेत. निर्णय घ्या तुम्ही. तुम्हाला कुठल्याच पक्षाची आवडत नसेल, मी काँग्रेस सहित बोलतो, परंतु एक चांगलं पोरग, धडपडणारं सुशिक्षित पोरग जर काम करत असेल मनापासून, तो साधारण कुटुंबातला, तो पैसे खर्च करू शकत नाही. काय लागतात पैसे? का खिशामध्ये 1000 रुपयाची नोट आल्याशिवाय बटन दबत नाही असं तर नाही ना. लोकांच्या मधून आता हे व्हायला पाहिजे. ग्रामीण भागामध्ये ते पोहोचायला वेळ लागेल, परंतु आपण सुशिक्षित लोक आहोत. वेगवेगळ्या गावातून पांढरपेशा म्हणून आपण इथं आता स्थिरावलो. अशा लोकांनी तरी विचार केला पाहिजे ना. आपण बुद्धिवादी लोक म्हणतो ना स्वतःला, कर्मचारी मंडळी येत नाही सगळी, बरोबर आहे, त्यांनी विचार केला पाहिजे. एक तुम्हाला उदाहरण देतो, कारण ही संधी लोकांच्या पर्यंत हा विषय नेण्याची. निजामाच्या काळामध्ये इथे नांदेड टेरिकॉट बनत होत. तुम्हाला नांदेड टेरिकॉटचा, उस्मानशाही मिलचा इतिहास जरा एकदा बघा तुम्ही. हजारो वर्कर्स तेलंगणातून, आंध्रामधून, म्हणजे त्यावेळेस आंध्रामधून, असे कर्नाटकामधून इथे येत होते. हे आंध्र समिती त्याच कामगार मंडळींच्या मुलांना शिकवण्यासाठी निर्माण झालेली. नांदेड टेरिकॉट अफगाणिस्तान पर्यंत जात होत. आज उस्मानशाही मिल बंद आहे. निजामाच्या काळातली मिल आम्ही चालवू शकलो नाही. आज नांदेडमध्ये MIDC आहे. कधीतरी तुमचा कॅमेरा तिकडे जाऊ द्या. आपल्या इथे किती उद्योग चालू स्थितीमध्ये आहेत. आपल्याकडे SEZ आहे, स्पेशल इकॉनॉमिक झोन. जमिनी घेतल्यात शेतकऱ्याच्या, एकही उद्योग नाही. आणि म्हणून मी त्याही वेळेला बोलत होतो 19 मध्ये, सगळ्यात मोठं चॅलेंज आपल्या इथलं आहे ते बेरोजगारीचं. 350 ट्रॅव्हल जातात नांदेडमधून, असे त्यावेळेस आमच्याकडे आकडेवारी. निवडणूक झाली नाही 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 नाही, निवडणूक झाली की नाही, दररोज कोण जातं याच्यामधून? फक्त विद्यार्थी जात नाहीत, पोट भरणारा माणूस गावातून विस्थापन व्हायला लागले. बरोबर, सगळे गावच उठून गेल्यानंतर कशाचं राजकारण करता? भिताडासोबत का पारावर? कुठलं कसलं राजकारण करणार माणसं निघून गेल्यानंतर? हा एक मुद्दा. दुसरा मुद्दा, रस्त्यापासून, पाण्यापासून, विजेपासून, ट्रॅफिक पासून, आरोग्यापर्यंत. आता तर प्रशासक राजूच होतं याच्यामध्ये, सोडून द्या. त्याच्या आधी काय स्थिती होती? अशोक रावांनी 3 उद्योग दाखवावे, अशोक रावांनी केलेली 4 कामं सांगावीत. आरोग्यातली मला 4 कामं सांगा म्हणून, रस्त्याच्या संदर्भातली कामं सांगा, केंद्रातल्या योजनांच्या ते आपली कामं म्हणून सांगतात. याला अर्थ नाही.
मला टीका करायची म्हणून मी टीका करत नाही. विरोधकांनी केलेल्या चांगल्या कामाचं अप्रिसिएशन पण आम्ही करू, कारण आमची द्वेषबुद्धी नाही. पण याचं आत्मपरीक्षण त्यांनीही करायला पाहिजे. शेवटी खरंच समाधान असेल का नुसते पैसे वाटून बका बक निवडून यायचं, पुढे काय आरत्या ओवळायला तर माणसं असतातच, काय लाभधारक असले ते आरत्या ओवळायला माटी मागे जमा असतो, याचाच समाधान आहे. परंतु या लोकांचा पण देणं लागतो, ज्या लोकांनी आपल्याला 3 पिढ्यापासून मतदान केलेलं आहे. म्हणून पर्याय देता आले पाहिजेत. आम्ही उद्या कुठूनही निवडून आलो, आम्ही काम करत नसेल तर सशक्त पर्याय लोकांनी उभे केले पाहिजेत. त्याच्याशिवाय लोकशाही होणार नाही. कोणीतरी आपलं भलं करणे यदा यदाई धर्मसे हेच डोक्यातून निघत नाही आमच्या. कोणीतरी अवतार घेईल, कोण कशाला घेत अवतार, आपल्यालाच करावं लागणार. लोकशाहीमध्ये जमिनीवरून नेते उगवत असतात, लोकांच्या मधून नेते उगवत असतात, आणि ते उगवले पाहिजे असं मला वाटतं. या दृष्टिकोनातून राजकारण ही एक सुंदर संकल्पना आहे असं मी नेहमी म्हणतो. म्हणून तर महाराजांनी केलं, म्हणून तर अहिल्यादेवींनी केलं, म्हणून तर बसवांनांनी ते केलं, शाहू महाराजांनी केलं, ज्योतिराव फुले 2 वेळेला काउन्सिलर होते, बाबासाहेब आंबेडकरांनी हयातीमध्ये 2 पक्ष स्थापन केले, रिपब्लिकनचं स्वप्न पाहिलं, त्यावेळेला मुंबई प्रांतिक विधिमंडळामध्ये त्यांनी 13 आमदार निवडून आणले होते. भगतसिंगांनी राजकीय विचार मांडला, अण्णाभाऊ साठे या सगळ्या राजकीय प्रवाहामध्ये होते. सुंदरच आहे ना, सुंदरच संकल्पना आहे. आम्ही अंग काढून घेतल्यामुळे ती गचळ झाली. एखाद्या जागेवर तुम्ही फुलझाडं नाही लावलं तिथं डुकरं बोलतात. तिथं लावा ना फुलझाडं. तुम्ही आम्ही मिळून ती फुलझाडं लावली पाहिजेत असं मला वाटतं. काही लोकांना मी हे फार आदर्शवत वगैरे असं वाटत असेल. तुम्हाला सांगतो, आदर्शाच्या कल्पना असल्याशिवाय, माणूस स्वप्नाळू असल्याशिवाय क्रांती होत नसते. प्रत्येक क्रांतिकारक स्वप्नाळूच असतो. स्वप्नच पडत नसतील तर क्रांती कशी होईल? स्वप्न नक्कीच पडले पाहिजे. आम्ही ऐकलं होतं की नांदेडचं वैचारिक व्यक्तिमत्व, अभ्यासू आणि खरंच तुम्ही प्रगल्भ अभ्यासामध्ये प्रगल्भ आहात. तुमचं ज्यावेळेस विधान परिषदेचे आमदार म्हणून नाव आलं, डॉक्टर यशपाल भिंगे सर आमदार झाले वाटलं होतं, आणि एकंदरीत सगळे साहित्यिक क्षेत्रात असं नांदेडकरांना आनंद वाटला होता. बरोबर, ते कुठेतरी राहिलं. अगदी. पुन्हाही नांदेडकरांचं स्वप्न, तुमचं स्वप्न एकंदरीत कधी साकार होईल असं वाटतंय? प्रयत्न करत राहणार आहे. बघा, तुम्हाला मी आता अनेक लोकांना, कारण काय व्हायला सब घोडे 12% झालं. माझं मुक्कामावर पोचण्यामध्ये जेवढा आनंद नाही तेवढा प्रवासात आनंद आहे. अरे वा. तो प्रवासातला आनंद मी घेतो. जेवढं चांगलं करता येईल आपण तेवढं चांगलं करू. कारण मी बघितलंय, खूप मी करणारे, खूप संपत्तीचा हव्यास बाळगणारे, जाताना मातीचा एखादा खडा सुद्धा घेऊन जात नाहीत. खरं तर हीच आपली मूळची फिलॉसॉफी. हेच मृत्यूचं खरं तत्वज्ञान आहे. मृत्यूचं तत्वज्ञान जाणलं की जीवनातले व्यवहार सुटतात. आणि त्यामुळे आमदारच व्हावं असं काही नाही. चांगली माणसं आणण्यासाठी आपण प्रयत्न करू सगळ्यांना. मीच झालो पाहिजे असं काय. बरोबर. आणि त्यामुळं आज जननायक राहुलजी गांधीचं मला आकर्षण आहे ते त्याच्यासाठी. हे खऱ्या अर्थानं शिवाजी महाराजांचं जे स्वप्न, अहिल्यादेवींचं स्वप्न, बसवण्णांचं स्वप्न, अण्णाभाऊंनी गीतामधून मांडलेल्या चांगल्या समाजाचं सुंदर म्हणजे प्रारूप आहे ना. फुले शाहू आंबेडकर आपण जे म्हणतो ते स्वाभाविकपणे त्यांच्या वागण्या बोलण्यातून दिसतंय. मला आकर्षण आहे. लोक कोणी काही म्हणू, आणि हे पहिल्यांदा भाजपनं ओळखलं की या माणसाची कॅपॅसिटी काय आहे, आणि म्हणून त्यांची बदनामी करण्यासाठी अतिशय थर्ड क्लास पातळीवर जाऊन त्यांनी काम केलं. भीती होती. त्या गांधीनं फार त्रास दिलेला आहे, आणि हा गांधी सुद्धा त्रास देणार आहे. हो. त्याच्यामुळे याची प्रतिमाच मलिन करणं. हो, खरं आहे. नाही, तुम्हाला सांगतो, त्याच्या जागी कोणताही सामान्य माणूस असताना कोलॅप झाला असता, कोसळला असता. 100%. तो गांधी आहे. त्या सगळ्या भयंकर झंझाळातून तो बाहेर पडला. 8000 किलोमीटर पायी चालतो असता. सगळ्यांना सामावून घेणं. बघा, त्याच्या किती अनेक धर्मगुरूंनी मुलाखतीत सांगितलं राहुल गांधी बद्दल आमच्या मनामध्ये फार पूर्वग्रह होते, पण जेव्हा मी त्यांना चालताना पाहिलं, त्यांचं हे बघितलं, डोळ्यात अश्रू आणून सांगितलं वेगवेगळ्या संप्रदायाच्या लोकांनी.
आम्हालाही वाटतं की त्या गांधीसोबत आम्ही काम करू शकलो नाही, या गांधीसोबत आम्हाला काम करायला मिळतंय, त्याचा आनंद घ्यायचा. सत्ता येते जाते, सत्तेचं काय असतं. नक्कीच या गांधीची देशामध्ये सत्ता कधी येईल सर आणि कशी येईल? 100% तुम्हाला सांगतो, हे जर बदल घडले, लोकांच्या मध्ये उठाव झाले, लोकांच्या मध्ये स्वयंस्फूर्तीनं लोकशाहीचं रक्षण करण्याच्या दृष्टिकोनातून, संविधानाचं रक्षण करण्याच्या दृष्टिकोनातून भावना आणि भूमिका तयार झाल्या, तर राहुलजी शिवाय कोण नाही, कोणीच नाही. शेवटी कसं आहे, ते आपल्या ग्रामीण भागात जरा थोडं अश्लील वाटेल काही लोकांना, बरोबर. चिखलाच्या टिरी असतात त्या गळूनच पडत असतात. खोटं दीर्घकाळ टिकत नसतं. शेणाच्या गौऱ्या सुद्धा ऊन वाढलं की त्या गळून पडतात, असं म्हणतात की नाही आपल्या ग्रामीण भागामध्ये. खोटच आहे सगळं, है ना. आणि खोटच असल्यामुळं ते शोभिवंत करून मांडावं लागतं, त्याचं प्रेझेंटेशन करावं लागतं, त्याच्यावर प्रचंड खर्च करावा लागतो. राहुल गांधी आपला टी शर्ट घालून निघतो. हो, साधं सिंपल. साधं सिंपल. तरुणांच्या मध्ये जबरदस्त आकर्षण निर्माण झालं. आत्म्याला स्पर्श करण्याची ताकद आहे त्यांच्यात. ते असे वक्ते बिकते ना, भाई और बहनो वाला नाही. जो बोलतो तो हृदयापासून बोलतो, साध्या सुध्या शब्दात बोलतो. हे साधेपण लोकांना भावतं आणि एक लेगसी आहे कुटुंबात. आपल्याला बोलणं काय सोपं असतं, काय गांधी घराणं, अरे त्या घरातले लोक मेलेत देशासाठी, रक्त सांडले त्यांनी. नुसतं म्हणणं वेगळं, देशासाठी रक्त सांडणं. यांच्या परंपरेमध्ये आहे का कुठं तुम्हाला बलिदान आहे? कुठं काय कोणी त्याग केलाय? सतत तडोडी करणारे या अवलादी आहेत. आणि ह्या मला देश प्रेम आणि काय झेंडा, हे काय काय उलटा जमाना, उलट चालिलो प्रवाह म्हणल्यासारखं झालंय. नक्की सर, त्यासोबतच तुम्ही आज जी मुलाखत चालू आहे, खरंच एक अभिमान वाटतोय की तुम्हाला कधीपासून एवढी काँग्रेसची विचारधारा पडायला लागली? कधीपासून तुम्ही काँग्रेसची विचारधारा सोबत घेऊन जनजागृती करताय, काय सांगा? म्हणजे विद्यार्थ्यापासून का नंतर कधी? नाही, मुळात मी समाजवादी विचार होता. माझे आजोबा समाजवादी विचार, आमच्या कुटुंबामध्ये समाजवादी विचार होता. आणि भांडवली राजकारण मी जे तुम्हाला सांगितलं, धर्मांधता आणि भांडवलदार याच्या विरोधामध्ये आमच्यावरती संस्कार झालेले आहेत. म्हणजे मी दाभोळकरांच्या सोबत काम केलं, गोविंदांच्या सोबत काम केलं, मधु दंडवंतींच्या सोबत काम केलं. फार मोठमोठ्या लोकांचा मला सहवास, भाई वैद्य असतील, पन्नालाल सुराण असतील, फार मोठमोठ्या लोकांचा सहवास मला मिळाला. घरामध्ये वातावरण पण तशाच पद्धतीचं होतं. आणि तुम्हाला सांगतो, आजही मला आकर्षण वगैरे म्हणून नाही, पण ज्या पद्धतीनं हे नवे डेव्हलपमेंट आहेत आमच्या पुढे आले. कारण हे बघा, माझी साधी भूमिका आहे, कोणत्याही पद्धतीनं एक्स्ट्रीमिस्ट पार्टीला आपला सपोर्ट झाला नाही पाहिजे. मी माझ्या पुरतं पथ्य बाळगतो. मला वाटलं आपल्यामुळे हे यांना सपोर्ट मिळतो, मी राजकारण थांबव. खरंय, मत जीव हा, मी थांबवतो. मी कोणावर टीका करत नाही, काय माझा तो स्वभाव नाही. बरोबर. आपल्याला जे पटत नाही आपण थांबतो. आणि म्हणून देश बांधणार राजकारण, सगळ्यांना सोबत घेऊन चालणारं राजकारण, मनामध्ये जो द्वेष निर्माण केलाय हिंदूच्या नावावर, अरे खरे चांगले हिंदू तर आम्ही आहोत ना. आमचा रामराम होता ना, त्याला श्रीराम केलं ना तुम्ही. त्याला हिंसक रूप देण्याचा प्रयत्न केलाय. आम्हाला चांगला हिंदू व्हायचंय. चांगलं होण्यासाठीची प्रक्रिया असते. जनावर व्हायला काही करायची गरज नसते. जसं भगतसिंगांनी म्हटलं की देव स्वीकारायला काही लागत नाही म्हणले, देव नाकारायचं असलं तर एक तत्वज्ञान मांडावं लागतं. हे भगतसिंगाचे विचार. चांगलं करण्यासाठी तुम्हाला त्रास सहन करावा लागतो, वाईट करण्यासाठी काही वेळ लागत नसतो. आणि त्यामुळं हा समाज चांगलं करणं आपल्या प्रत्येकाचं कर्तव्य आहे. आणि राजकारणाशिवाय समाज चांगला होऊ शकत नाही. मला नोकरी लागली, मी शिकलो, आहे माझ्या कुटुंबापुरतं. एकूण समाजामध्ये बदल करायचा असेल तर राजकारणामध्ये, निर्णय प्रक्रियेमध्ये चांगली माणसं गेली पाहिजेत. नक्की सर, काँग्रेसची सत्ता ज्यावेळेस होती 15 वर्ष तब्बल होते आणि 14 नंतर सत्तांतर झालं, त्यावेळेस काँग्रेसवर भ्रष्टाचाराचे असतील, महागाईचे असतील, बरेच काय आरोप झाले. आणि आजची परिस्थिती कशी आहे? आता खरं तर याची उत्तर अनेक लोकांनी दिली. काँग्रेसच्या संदर्भामध्ये भ्रष्टाचाराचे जेवढे आरोप झाले त्यांचे तुम्ही निकाल बघा. सगळ्यामधून निर्दोष मुक्त झालेले आहेत यांच्या राज्यात. तुम्ही पुन्हा म्हणता लाडकी, हे सगळे हे प्री प्लॅन्ड कार्यक्रम होतात.
अण्णा हजारेला तिथं बसवणं, RSS न पडद्या मागून काम करणं, हे सगळं उघड झालं. म्हणजे आता तेच तेच मी सांगणं योग्य नाही. बरोबर. अनेक लोकांनी त्याच्यावर बोललेलं आहे. बरोबर आहे. नुसत्या शंका आल्या तर मंत्र्यांनी राजीनामा दिले. इथं तर मुली रडायला लागलेल्या आहेत, खेळाडू. आमच्यावर लैंगिक अत्याचार केलाय आणि त्यानं समर्थन केलं काल सेंगर. तो भाजपचा जो काय आहे त्याचं नाव सिंगर नाही सेंगर नाही, तो दुसरा त्या महिलांनी ज्याच्या संदर्भामध्ये आंदोलन केलं. काय नाही. अहो घोटाळे तुम्ही किती करताय हे तुमची प्रकृती कशी कळते? घोटाळे बाजच तुम्ही आमच्यातले निवडून मांडीवर बसवले ना. आणखी काय तुमच्या चारित्र्याबद्दल लोकांना का समजून सांगायचं? त्यामुळे यांची खाण्याची पद्धत वेगळी आहे, दाखवण्याची स्टाईल वेगळी आहे. त्यावेळी नुसत्या शंका आल्या. आणि आजही बघा तुम्ही, देशाच्या प्रगतीचे जे काही मोजमाप करण्याचे निकष आहेत ते सगळे निकषामध्ये तुम्हाला काँग्रेस दिसते. आरोग्याच्या संदर्भामध्ये बघा, शिक्षणाच्या संदर्भामध्ये, रस्त्याच्या संदर्भामध्ये, रोजगार हमीच्या संदर्भामध्ये यांनी काय तर पाट्या बदलल्या, नावं बदलण्याचा प्रयत्न केला. आता नावं बदलत बदलत रोजगार हमी सारखी योजना आहे संपवून टाकतात. महात्मा गांधी रोजगारची काय नाव दिले तर नाही, आता काय बापूजी काहीतरी असं म्हणून, पण त्याच्यातलं सगळी हवाच काढून घेतली, त्याची तरतूद काढून घेतली. म्हणजे मनमोहन सिंग बोलत नव्हते, त्यांच्या डिग्र्या मोजाव्या लागतात. हे नुसतं बोलते, डिग्रीचाच पत्ता नाही. डिग्री आहे कुठे दिली? बघा तुम्ही शोध घ्या, आम्हालाही सांगा समजून. एंटायर पॉलिटिकल सायन्स काय? मी तर स्वतः प्राध्यापक आहे. डिग्रीच नाही, पण दाखवा ना, कुठे जगात असली तरी दाखवा. आपल्या इथलं तर सोडून. खरं तर तुमच्या शोध पत्रकारितेचं आताच खरं काम आहे की नाही? आणि हा विश्वगुरु आणि मनमोहन सिंगांना मौनी बाबा किती तुच्छता आहे. म्हणजे ज्यांनी देशासाठी खऱ्या अर्थानं काम केलं, प्रामाणिकपणानं काम केलं, त्यांची बदनामी केली. मजबुरी का नाम गांधी कोण आले? हे नाही चालले, ह्याचे टकोरे असले. कोण वाचलं यांनी गांधी बिंदी काय? 210 देशामध्ये ज्यांचे पुतळे आहेत त्यांच्याबद्दल हे मजबुरी का नाम गांधी. अरे मजबूती का नाम गांधी आहे. नेहरूंच्या वरती किती खालच्या पातळीवरती. आणि त्याच्या नखाची बरोबर तुम्ही करू शकता. ज्याचे टेंबे तुम्ही आज सगळीकडे मिरवताय ते सगळं तर नेहरूंच्याच काळामध्ये केलेलं काम आहे. तर फक्त दिशाभूल करणं, लोकांच्या डोळ्यावर पडदे टाकणं, पण याच्यामध्ये देशाची वाताहत होते, लोकशाहीची अपरिमित हानी होते ना. संविधानाच्या सगळ्या चौकटी ढिल्या करण्याचं काम ही मंडळी करायला लागलेली आहे. हे घातक आहे. लोकांना पण हे कळायला लागलेलं आहे. फक्त हळूहळू लोक संघर्षाच्या भूमिकेत येत आहेत. आणि निश्चितपणानं आता एकच शेवटचं तुम्हाला सांगतो, दिल्लीमध्ये परवाला ओट चोर गद्दी छोड हे आंदोलन केलं गेलं मोठं. काय गाड्या कोणाला पाठवल्या नाहीत, काय कुठं काय नाही, लोकांना फक्त आव्हान केलं. अर्धी दिल्ली जाम होती. आणि ती अशा वेळेला की धुकं सगळीकडे पसरलेलं आहे, प्रचंड विषारी होते. थंडीमध्ये दिल्ली प्रचंड विषारी होते. रस्त्यावर उभं टाकता येत नव्हतं. लाखोची संख्या होती. कशाचं प्रतीक आहे? आणि इथे कसं आहे, काँग्रेसला शिव्या घातल्याशिवाय तिथे पद मिळत नाहीत. म्हणून इथं सांगावं लागतं काँग्रेस बुडतं जहाज आहे. म्हणून तुम्ही उड्या मारल्या का? कारण जहाज बुडू लागले की उंदरच पहिल्यांदा उड्या मारतात बाहेर. काही उंदरांनी उड्या मारल्या. त्यामुळे एकदा आमच्यासारखा ब्रॉडकास्ट त्यांचा करा तुम्ही, माझी विनंती आहे. टीकेसाठी टीका म्हणून नाही, हेल्दी पद्धतीने आपण करू. किंवा आम्हालाही बोलवा, नक्कीच करू. दोघांनाही बोलवा. कारण द्वेष करणं ही आमची परंपरा आहे. पण आम्ही टीका जरूर करू. तुम्ही पण आमच्यावर टीका करा, पण त्याची पातळी असावी. सुसंस्कृतपणानं टीका झालीच पाहिजे. लोकशाहीमध्ये तेच आवश्यक आहे. आणि आता तरी तर पत्रकार परिषदच न घेणारा पंतप्रधान दिसलाय भारताला. काय आता बोलावं याच्यावर? सांगण्यासारखं खूप आहे. तुमच्या एका तासात होणार नाही ते. नक्कीच सर. खरं सर, चर्चा करत असताना बराच वेळ देखील आपल्याला पुन्हा एक सत्र करावं लागेल.
एका 8-15 दिवसामध्ये. नक्की सर, जाता जाता संपूर्ण देशवासियांना, आपल्याला संपूर्ण देशभरातून प्रेक्षक पाहत आहे, एकंदरीत संपूर्ण आमच्या युवराज न्यूज चॅनलच्या माध्यमातून काय आवाहन कराल, काय सांगाल? नाही, मी खरं तर माझ्या प्रत्येक तुम्ही विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर देताना मी तसं आवाहनच केलं होतं, है ना. कारण काय आहे, देश आपल्याला एकत्रित ठेवायचा असेल तर समन्वयाचा विचार जो या देशातल्या परंपरेतला विचार आहे, तो आपल्याला व्यवहारात आणावा लागेल. आपण अतिरेकी धर्माच्या कल्पना ज्या करतोय, ज्या कल्पनेवर आधारित आज पाकिस्तान आहे, बांगलादेश आहे, तशी अवस्था आपली होईल. त्यामुळे पूर्वजांनी जो घालून दिलेले दंडक आहेत आणि व्यवहाराचे ज्या नीती पद्धती आहेत, त्याचा अवलंब करण्याचा आपण मंडळींनी प्रयत्न केला पाहिजे. सगळ्या प्रकारचे जे हव्यास आहेत त्याचाही विचार करायला पाहिजे, कारण आपण सगळे महादेवाचे भक्त आहोत. बरोबर आहे की नाही? नक्की. तर मला असं वाटतं की शिकलेल्या माणसानं मोठ्या प्रमाणावरती समाजाचं प्रबोधन करणं, आणि आता आमचा तोच प्रयत्न असणार आहे की काँग्रेसशी वेगवेगळ्या चळवळीतले लोक आता जोडले जात आहेत. तर गावोगाव जाऊन हे मोबाईल ठीक आहे, असू दे तुमच्याकडे काय असेल, आम्ही मोबाईलवरून येऊ, पण प्रत्यक्ष लोकांचं प्रबोधन करणं आहे ना. आमचं पहिलं वासुदेव यायचा प्रबोधन करायचा, कुडमुडे यायचा प्रबोधन करायचा, राईंदर यायचा प्रबोधन करायचा आहे ना. आता हे तर सगळं या सगळ्या जागतिककरणाच्या प्रक्रियेमध्ये बाजूलाच पडलं. आता आपल्याला पुन्हा एकदा गावापर्यंत जावं लागेल. आमच्या गावामध्ये गावाचं पाणी टिकत नाही, गावातलं दूध टिकत नाही, गावामध्ये शिकलेला माणूसही टिकत नाही, अशी परिस्थिती आहे. त्यामुळं ग्रामीण भागामध्येच प्रबोधनाची खूप गरज आहे. सगळे प्रश्नांसाठीचा संघर्ष कसा केला पाहिजे, लोकशाहीच्या चौकटीतून तो कसा केला पाहिजे, हे पण लोकांना सांगण्याची गरज आहे. आणि चोरांची लगेच टोळी जमते, एकत्रित संघटना होते, चांगल्या लोकांच्या संघटनाच होत काय, शापच आहे बघा एक प्रकारचा आहे ना. गांजेवाले पटकन एकत्र येतात. आपलं वराड जाऊ द्या गावात कोणते, बरोबर गांजेवाल्याकडे जाते, दारू पिता कसा वास येते काय माहित नाही. चांगल्या विचाराचे लोक एकत्रित येत नाही, त्यांचा कल्लोळ झाला पाहिजे, त्यांची सांगड बसली पाहिजे, असाही प्रयत्न आपण केला पाहिजे. हे फक्त नुसतं आदर्शाचं मोठं बोलणं नाही. मी या निमित्तानं आव्हान करू इच्छितो, माझ्याशी जोडून घेऊन जरी आपल्या नांदेड जिल्ह्यातल्या तरुणांना काम करायचं, तुम्ही मला डायरेक्ट येऊ शकता, ऍक्सेस आहे डायरेक्ट. आमच्याकडे कोणता पीए नाही, काय नाही मस्त, पण तुम्ही मला बोलवा, मी येईन, तुम्ही माझ्याकडे या. संवाद झाला पाहिजे. वेगवेगळ्या जातीचे, वेगवेगळ्या धर्माचे आपले मित्र आहेत का, एवढाच एक प्रश्न मी विचारतो तुम्हाला. त्याच्यावरच खऱ्या अर्थानं तुम्ही भारतीय म्हणून किती व्यवस्थितपणानं जीवन जगता हे कळतं. आता तर जातीतून पोटजातीत घालायचं आम्हाला प्रयत्न सगळं. तर ही सगळी बंधनं आपल्याला ही टाकून द्यावी लागतील आणि काळाची आव्हानं आपल्याला स्वीकारावी लागतील. एवढंच एक या संवादाच्या निमित्तानं माझं आपल्या प्रेक्षकांना, त्यातल्या तरुण वर्गाला हे सांगणं असेल. बाकी आता सांगा. धन्यवाद सर, आपण वेळातला वेळ दिला त्याबद्दल आपले खूप खूप मनापासून धन्यवाद. हे होते प्राध्यापक डॉक्टर यशपाल भिंगे सर. आपण मुलाखत ऐकलीच. या मुलाखतीच्या माध्यमातून आपल्याला देखील अनेक प्रश्न निर्माण झाले असतात. हे प्रश्न नक्की तुम्ही युवराज न्यूजच्या कॉमेंट बॉक्समध्ये टाकून आम्हाला कळवा. आम्ही पुन्हा दर 15 दिवसाला किंवा महिन्याला एका अशाच प्रगल्भ आणि विचारवंत व्यक्तिमत्वाची संवाद साधणार आहोत. आपल्याला ही मुलाखत कशी वाटली नक्की कळवा. धन्यवाद.